20 ऑगस्टला विधिमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे। राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव त्याचबरोबर पोलीस महासंचालकांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे। काही आमदारांच्या तक्रारी आल्यानंतर समितीने ही बैठक बोलावली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। नेमकं काय घडलेलं होतं ज्यामुळे ही बैठक बोलावण्यात आली आहे? आमदारांनी तक्रारी केलेल्या आहे की काही IPS अधिकारी आणि IAS अधिकारी त्यांचा प्रोटोकॉलनुसार सन्मान करत नाही किंवा त्यांच्याशी वागत नाही। त्यामुळेच विधिमंडळ विशेषाधिकार समितीनं गृह सचिव, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि सामान्य प्रशासन सचिव यांना बोलावलेलं आहे 20 तारखेला। आणि समजून सांगण्यात येणार आहे, बैठक बोलावलेली आहे की प्रोटोकॉलनुसार प्रत्येक आमदाराला वागणूक मिळावी। जर भविष्यात कुठल्या आमदाराची तक्रार आली तर संबंधित अधिकाऱ्यावर विधिमंडळ विशेषाधिकार समिती कारवाई करेल, अशा प्रकारच्या सूचना देण्यासाठी आणि प्रत्येक विभागाच्या सचिवांनी आपापल्या खाली असलेले अधिकारी जे आहेत त्यांना सूचना द्यावी की प्रोटोकॉलनुसार आमदारांची वागणूक द्यावी। आणि त्यासाठीच ही बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की काही आमदारांनी तक्रार केलेली आहे आणि महाराष्ट्रातील 288 आमदारांच्या वतीनं विधिमंडळ विशेषाधिकार समितीनं ही बैठक बोलावलेली आहे, ज्यामध्ये सांगण्यात येणार आहे मुख्य सचिव, गृह सचिवांना, पोलीस महासंचालकांना की IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी आमदारांशी प्रोटोकॉलनुसार त्यांना वागणूक द्यावी म्हणून। नक्कीच गजानन, धन्यवाद या माहितीसाठी।